नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण इयत्ता 9वीचा सेट्स या चॅप्टरमधील नेक्स्ट पॉइंट ऑपरेशन्स ऑन सेट हा पाहणार आहोत। तुम्ही आणखीनही जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सर्वात सुरुवातीला चॅनलला सबस्क्राइब करा। तर चला आपण सुरुवात करूया ऑपरेशन्स ऑन सेट। ऑपरेशन ऑन सेट्स मधील फर्स्ट ऑपरेशन आहे आपलं इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स। आपण टू सेट्सचं इंटरसेक्शन म्हणजे काय? सपोज ए अँड बी आर टू सेट्स, देन सेट ऑफ ऑल कॉमन एलिमेंट्स ऑफ A and B is called the intersection of set A and B। पहा इंटरसेक्शन ऑफ सेट A आणि B कशाला म्हणतो आपण? तर ऑल कॉमन एलिमेंट्स ऑफ A and B, सेट A आणि सेट B मधले सर्व कॉमन एलिमेंट्स म्हणजेच काय असणार आहे? इंटरसेक्शन ऑफ सेट A and B। पहा इट इज डिनोटेड बाय A इंटरसेक्शन B। आपण A इंटरसेक्शन B या टाइप्स मध्ये लिहितो। देअरफॉर A इंटरसेक्शन B इज इक्वल टू x सच दॅट x बिलॉंग्स टू A अँड x बिलॉंग्स टू B। म्हणजेच x चा प्रत्येक एलिमेंट A मध्ये असणारा एलिमेंट आणि x चा प्रत्येक B मध्ये असणारा एलिमेंट। एक्झाम्पल A इज इक्वल टू 1 3 5 7 and B is equal to 2 3 6 8। पहा इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स हा याच्यामध्ये आपल्याला दाखवता येईल। देअरफॉर A इंटरसेक्शन B इज इक्वल टू, आता A इंटरसेक्शन B घेताना आपल्याला काय सांगितलेलं पहा? कॉमन एलिमेंट ऑफ सेट A अँड B। A आणि B या सेट्स मधील कॉमन एलिमेंट्स पहा। A या सेट मधील 1 हा एलिमेंट B मध्ये नाही। A या सेट मधील 3 आणि 3 हा कॉमन एलिमेंट आहे। त्यानंतर 5 B मध्ये नाही आणि 7 पण B मध्ये नाही। म्हणजेच A इंटरसेक्शन B इज इक्वल टू आपल्याला येता येईल 3। आपल्याला व्हॅल्यू मिळाली A इंटरसेक्शन B इज इक्वल टू 3। दिलेल्या सेट्स मधील A आणि B हे दिलेले दोन सेट्स आपल्याला वेन डायग्रामने सुद्धा दाखवता येतील। आता वेन डायग्रामने दाखवताना पहा सेट ऑफ A आणि सेट ऑफ B, म्हणजे फर्स्ट सेटला आपण म्हणणार सेट A, सेकंड सेट असेल आपला सेट B। आता दिलेल्या दोन्ही मधील कॉमन एलिमेंट A इंटरसेक्शन B, मग A इंटरसेक्शन B मधला कॉमन एलिमेंट असेल आपला 3। त्यानंतर पहा A मधील एलिमेंट्स, A मधील एलिमेंट 1 5 आणि 7, त्याच टाइप मध्ये B मधील एलिमेंट 2 6 आणि 8। पहा दिलेला A इंटरसेक्शन B हा सेट आपल्याला वेन डायग्रामच्या सहाय्याने या प्रकारे दाखवता येईल। नेक्स्ट एक्झाम्पल पाहता येईल आपल्याला A इज इक्वल टू 1 3 9 11 आणि 13, B इज इक्वल टू 1 9 आणि 11। देअरफॉर A इंटरसेक्शन B इज इक्वल टू, आता A इंटरसेक्शन B सॉल्व करताना दिलेल्या B या सेट मधील एलिमेंट पहा। 1 हा एलिमेंट सेट A मध्ये आहे, 9 हा एलिमेंट सेट A मध्ये आहे आणि 11 हा एलिमेंट सेट A मध्ये आहे। म्हणजेच आपल्याला A आणि B मधील कॉमन एलिमेंट्स घेताना 1 9 आणि 11 हे एलिमेंट्स घेता येतील। मग आपल्याला A इंटरसेक्शन B मिळाल्याच्या नंतर आता दिलेले दोन्ही सेट आपल्याला वेन डायग्रामच्या सहाय्याने दाखवायचे। आता वेन डायग्राम मध्ये दाखवताना पहा आपल्याला या टाइप मध्ये दाखवता येईल। हा घेता येईल आपल्याला सेट ऑफ A, हा असेल आपला सेट ऑफ B। B या सेट मधील प्रत्येक एलिमेंट हा सेट A मध्ये आहे, म्हणजेच आपल्याला या टाइप मध्ये दाखवता येईल 1 9 आणि हा असेल आपला 11। त्यानंतर A मधले शिल्लक असणारे एलिमेंट्स इथे लिहिता येतील आपल्याला 1, त्याच्यानंतर 3 च्या नंतर 30। म्हणजेच आपल्याला वेन डायग्राम मिळेल A आणि B। नेक्स्ट पॉइंट आहे आपला युनियन ऑफ टू सेट्स। पहा युनियन ऑफ टू सेट्स कशाला म्हणतो आपण? लेट A and B टू गिवन सेट्स, देन सेट ऑफ ऑल एलिमेंट्स ऑफ सेट A and B is called the union of two sets। Therefore it is denoted by A union B and
it is read as A union B. Therefore, A union B is equal to X such that X belongs to A or X belongs to B. पहा आपण युनियन ऑफ सेट कशाला म्हणतो, दिलेल्या दोन सेट मधील सेट ए आणि सेट बी मधील सर्व एलिमेंट्स आपण ए युनियन बी मध्ये घेतो. ए युनियन बी एक्झाम्पलच्या सहाय्याने आपल्याला समजून घेता येईल. एक्झाम्पल ए इज इक्वल टू -1 -3 -5 0 अँड बी इज इक्वल टू 0 3 5. आपण फाइंड करू ए युनियन बी इज इक्वल टू ए युनियन बी फाइंड करताना आपण पाहिलेले दिलेल्या दोन्ही सेट मधील म्हणजे सेट ए आणि सेट बी मधील ऑल एलिमेंट्स कुठे येणार आहेत आपल्या ए युनियन बी मध्ये. आता ए युनियन बी फाइंड करताना सेट ए मधील एलिमेंट -1 -3 -5 0. त्यानंतर नेक्स्ट सेट बी मधले एलिमेंट्स. आता बी मधले एलिमेंट 0 3 आणि 5 पण 0 आपण ऑलरेडी घेतलेला आहे म्हणजे आपण सेट मध्ये एक एलिमेंट्स रिपीट घेत नाही म्हणजे इथं 0 घ्यायची गरज नाही. त्यानंतर 3 आणि 5. ए युनियन बी मध्ये -1 -3 -5 0 3 आणि 5 हे एलिमेंट्स येतील. आपल्याला यालाच असं म्हणता येईल नोट दॅट ए युनियन बी इज इक्वल टू बी युनियन ए. म्हणजे आपण ए युनियन बी घेतला काय किंवा बी युनियन ए घेतला काय दिलेले दोन्ही काय असणार आहेत आपले इक्वल असणार आहेत. आता दिलेला ए युनियन बी हा सेट आपल्याला वेन डायग्रामच्या सहाय्याने सुद्धा दाखवता येईल. आता वेन डायग्रामने दाखवताना पहा दिलेल्या दोन्ही सेट मधील कॉमन एलिमेंट्स काय असणार आहे आपला 0 असणार आहे. दिलेले दोन्ही सेट वेन डायग्राम मध्ये दाखवताना या टाइप्स मध्ये आपल्याला दाखवता येईल सेट ऑफ ए आणि सेट ऑफ बी. दिलेला सेट ए आणि सेट बी मधील कॉमन एलिमेंट्स असणारे 0 म्हणजे कॉमन एलिमेंट 0 आपला येथे येईल. त्याच्यानंतर सेट ऑफ ए मधील एलिमेंट -1 -3 5. त्यानंतर सेट ऑफ बी मधील एलिमेंट्स 3 आणि 5 हे आपल्याला काय करता येतील वेन डायग्रामच्या सहाय्याने दाखवता येतील. नेक्स्ट सेकंड नंबरचा एक्झाम्पल पहा. एक्झाम्पल मध्ये आपल्याला डायग्राम दिलेली वेन डायग्राम आणि क्वेश्चन दिलेला आहे ऑब्झर्व द वेन डायग्राम अँड राईट द फॉलोइंग सेट्स युझिंग लिस्टिंग मेथड. वेन डायग्राम ऑब्झर्व करायची आणि वेन डायग्राम ऑब्झर्व करून दिलेले सेट हे लिस्टिंग मेथड मध्ये लिहायचे. आता लिस्टिंग मेथड मध्ये लिहिताना सर्वात फर्स्ट सेट आहे आपल्याला पहा सोल्युशन्स मध्ये फर्स्ट सेट हा आहे आपला युनिव्हर्सल सेट. आता आपल्या प्रत्येक कन्सेप्ट आपल्या लक्षात आहे आपण युनिव्हर्सल सेट कसा लिहितो पहा. सेट मध्ये आतापर्यंत झालेले पूर्ण पॉइंट्स या क्वेश्चन्स मध्ये येणार आहेत. ठीक आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना युनिव्हर्सल सेट कशाला म्हणतात कॉम्प्लिमेंट सेट कशाला म्हणतात किंवा ए युनियन बी कशाला म्हणतात हे ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली तुम्ही अगोदर ए युनियन किंवा युनिव्हर्सल सेट आपण कशाला म्हणतो हे तो व्हिडिओ पाहून समजून घ्या आणि नंतरच आपण क्वेश्चनला सुरुवात करू. चला आता क्वेश्चनला सुरुवात करताना फर्स्ट क्वेश्चन दिलेला आपल्याला युनिव्हर्सल सेट. आता युनिव्हर्सल सेट लिहिताना पहा आपण दिलेल्या पूर्ण सेट मधील एलिमेंट्स हे युनिव्हर्सल सेट मध्ये घेतो. आता युनिव्हर्सल सेट मध्ये एलिमेंट्स लिहिताना 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 हे सर्व एलिमेंट्स युनिव्हर्सल सेट मध्ये येणार आहेत. आणि सांगतानाच आपल्याला सांगितलंय दिलेला प्रत्येक सेट हा लिस्टिंग मेथड मध्ये लिहायचा. आता लिस्टिंग मेथड मध्ये लिहिताना आपण युनिव्हर्सल सेट लिहिला त्याच्यानंतर सेकंड सेट आहे आपला सेकंड सेट लिहायचा आपल्याला सेट ऑफ ए. सेट ऑफ ए इज इक्वल टू आता ए या सेट मधील एलिमेंट्स आपल्या लक्षात येईल. ए हा सेट म्हणजे एवढा काय असणार आहे आपला मर्यादित सेट असणार आहे. ए इज इक्वल टू ए मधले एलिमेंट 2 4 6 8 आणि 10. त्यानंतर थर्ड दिलेला आपल्याला सेट ऑफ बी. थर्ड सेट ऑफ बी इज इक्वल टू आता पहा बी हा सेट म्हणजे हा सेट असेल आपला बी. मग बी मध्ये एलिमेंट्स येतील 1 3 5 7
8 आणि 10 हे दोन एलिमेंट्स ए मध्ये पण आहेत आणि बी मध्ये पण आहेत, म्हणजे इथे येईल आपला 8 आणि 10. त्यानंतर फोर्थ नंबर दिलेला आहे आपल्याला ए युनियन बी. आता बघा फोर्थ नंबर लिहिताना ए युनियन बी इज इक्वल टू, आताच पाहिलं आपण ए युनियन बी कसा लिहितो. ए युनियन बी लिहिताना ए मधील प्रत्येक इलेमेंट आणि बी मधील प्रत्येक इलेमेंट हा ए युनियन बी मध्ये येणार. आता ए युनियन बी मध्ये लिहिताना सर्वात सुरुवातीला ए मधले इलेमेंट 2, 4, 6, 8 आणि 10. त्यानंतर बी मधले एलिमेंट 1, 3, 5, 7. 8 आणि 10 हे दोन एलिमेंट्स आपण ऑलरेडी लिहिलेले आहेत, म्हणजे ते डबल लिहिण्याची गरज नाही. आता आपल्याला ए युनियन बी मिळाला. ए युनियन बी फाइंड केल्याच्या नंतर आता आपल्याला ए इंटरसेक्शन बी फाइंड करायचं. मग आता फिफ्थ नंबरचा पॉइंट ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू, आता ए इंटरसेक्शन बी फाइंड करताना आपण ए इंटरसेक्शन बी कसा फाइंड करतो, तर दिलेल्या सेट ए मधील इलेमेंट आणि बी मधील इलेमेंट, पण कोणते इलेमेंट, फक्त कॉमन इलेमेंट्स ए इंटरसेक्शन बी मध्ये येणार. आता बघा दिलेल्या सेट्स मधील कॉमन इलेमेंट्स कोणते असतील. हा 8 ए मध्ये आहे, बी मध्ये आहे. त्यानंतर 10 ए मध्ये आहे, बी मध्ये आहे. म्हणजे कॉमन इलेमेंट्स कोणते आहेत, फक्त 8 आणि 10 हेच इलेमेंट्स काय आहेत, आपले कॉमन इलेमेंट्स आहेत. म्हणजे दिलेला सेट ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 8 आणि 10 या टाइप मध्ये मिळेल आपल्याला. ए इंटरसेक्शन बी कंप्लीट केल्याच्या नंतर नेक्स्ट पॉइंट आहे आपला ए डॅश, म्हणजेच आपल्याला काय फाइंड करायचं आहे, ए कॉम्प्लिमेंट फाइंड करायचं आहे. ए कॉम्प्लिमेंट फाइंड करताना जे इलेमेंट्स ए मध्ये आहेत ते इलेमेंट सोडून युनिव्हर्सल सेट मधील सर्व इलेमेंट्स ए कॉम्प्लिमेंट मध्ये येतील. आता ए कॉम्प्लिमेंट ए मधील इलेमेंट सोडून द्यायचे आणि उरलेले इलेमेंट्स ए कॉम्प्लिमेंट मध्ये घ्यायचे. आता युनिव्हर्सल सेट मधील 1 हा इलेमेंट ए मध्ये नाही, म्हणजे तो ए कॉम्प्लिमेंट मध्ये असेल. त्यानंतर 2 हा इलेमेंट ए मध्ये आहे. त्यानंतर 3, नेक्स्ट इलेमेंट 5, 5 च्या नंतर 7, 7 च्या नंतर 9, 11, 11 आणि 12, म्हणजे ए कॉम्प्लिमेंट्स मधील एलिमेंट असतील 1, 3, 5, 7, 9, 11 आणि 12. त्याच्यानंतर नेक्स्ट टाइप आहे आपली बी कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू. आता बी कॉम्प्लिमेंट फाइंड करताना सेम तीच कन्सेप्ट, जे इलेमेंट्स बी मध्ये आहेत ते इलेमेंट्स युनिव्हर्सल सेट मधले इलेमेंट्स काय करायचे, आपल्याला सोडून द्यायचे आणि बाकीचे सर्व इलेमेंट्स युनिव्हर्सल सेट मधले इलेमेंट्स बी कॉम्प्लिमेंट्स मध्ये येतील. म्हणजेच पहा 1, 3, 5, 7, 8 आणि 10. 1, 3, 5, 7, 8 आणि 10 हे इलेमेंट्स बी कॉम्प्लिमेंट्स मध्ये येणार नाहीत. म्हणजे दिलेल्या सेट मध्ये 2, 4, 6, 6, 9, 9 च्या नंतर 11 आणि 12 एवढे एलिमेंट येतील. 2, 4, 6, 9, 11 आणि 12. यानंतर नेक्स्ट 8 नंबरची टाइप आहे आपली ए युनियन बी डॅश. आता ए युनियन बी चा कॉम्प्लिमेंट घ्यायचा. ए युनियन बी कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू, आता ए युनियन बी कॉम्प्लिमेंट फाइंड करताना पहा ए युनियन बी मधील एलिमेंट्स आणि युनिव्हर्सल सेट मधील एलिमेंट, जे एलिमेंट ए युनियन बी मध्ये नाहीत ते एलिमेंट्स कुठे येणार आहेत, ए युनियन बी कॉम्प्लिमेंट्स मध्ये येणार आहेत. तर पहा आता ए युनियन बी मधील एलिमेंट 2, 4, 6, 8, 10, 1, 3, 5 आणि 7 हे एलिमेंट सोडून उरलेले एलिमेंट्स ए युनियन बी डॅश मध्ये येतील. म्हणजेच एलिमेंट्स येतील आपले 9, 11 आणि 12. हे एलिमेंट ए युनियन बी कॉम्प्लिमेंट्स मध्ये येतील. यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे आपला ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. आता ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट फाइंड करताना सेम तीच कन्सेप्ट, दिलेले ए इंटरसेक्शन बी मधील इलेमेंट सोडून उरलेले इलेमेंट ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट्स मध्ये येतील. आता ए इंटरसेक्शन बी मधले इलेमेंट 8 आणि 10, 8 आणि 10 हे दोन इलेमेंट्स ए इंटरसेक्शन बी मध्ये येणार नाहीत. मग उरलेले 1, 2, 3, 4, 5, 6,
7, 9, 11 आणि 12 हे एलिमेंट असतील आपले ए इंटरसेक्शन बी. या टाइप्स मध्ये पहा आपण युनिव्हर्सल सेट, ए सेट, बी सेट हे सर्व सेट्स आपण दिलेल्या वेन डायग्राम वरून फाइंड करू शकतो. यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे डिसजॉइंट सेट. आपण डिसजॉइंट सेट कशाला म्हणतो पहा. इफ ए अँड बी आर टू सेट्स, in this set not a single element is common, these sets are completely different from each other, is called disjoint set. डिसजॉइंट सेट दिलेले दोन सेट आहेत आपल्याला ए आणि बी. ए आणि बी या सेट मधील नॉट अ सिंगल इलेमेंट इज कॉमन, एकही इलेमेंट्स कॉमन नाही, दिलेले दोन्ही सेट कम्प्लिटली डिफरंट आहेत, अशा सेटला आपण डिसजॉइंट सेट असं म्हणतो. आपल्याला एक्झाम्पल मध्ये पाहता येईल ए इज इक्वल टू 1, 3, 5 आणि 9, बी इज इक्वल टू 2, 4, 8. दिलेल्या दोन्ही सेट मध्ये एकही कॉमन इलेमेंट्स नाही, म्हणजेच दिलेले ए आणि बी हे सेट डिसजॉइंट सेट आहेत. आता दिलेले दोन्ही सेट्स आपल्याला वेन डायग्रामच्या सहाय्याने दाखवता येतील. मग आता वेन डायग्राम मध्ये दाखवताना सेट ऑफ ए आणि सेट ऑफ बी कम्प्लिटली डिफरंट सेट आहेत. मग सेट ऑफ ए मध्ये इलेमेंट्स असतील 1, 3, 5, 9 आणि सेट ऑफ बी मधील इलेमेंट्स असतील 2, 4 आणि 8. दिलेल्या दोन्ही सेट मध्ये एकही कॉमन इलेमेंट्स नाही, म्हणून दिलेलं एक्झाम्पल हे आपलं डिसजॉइंट सेटचं एक्झाम्पल आहे. नेक्स्ट पॉइंट इज नंबर ऑफ इलेमेंट इन अ सेट. नंबर ऑफ इलेमेंट इन अ सेट, लेट ए इज इक्वल टू इन ब्रॅकेट 1, 2, 3, 4, 5 इज अ गिवन सेट विथ 5 एलिमेंट्स. दिलेला आपण एक सेट घेतलाय ए इज इक्वल टू, ए या सेट मध्ये पहा 1, 2, 3, 4 आणि 5 हे 5 एलिमेंट्स आहेत. आता नंबर ऑफ इलेमेंट इन अ सेट दाखवताना नंबर ऑफ इलेमेंट इन अ सेट इज डिनोटेड बाय नंबर ऑफ ए. यालाच आपल्याला लिहिता येईल देअरफॉर नंबर ऑफ ए इज इक्वल टू, ए या सेट मध्ये 5 एलिमेंट्स आहेत म्हणून नंबर ऑफ ए इज इक्वल टू 5. याच टाइप मध्ये आपल्याला नेक्स्ट एक्झाम्पल पाहता येईल बी इज इक्वल टू, बी या सेट मध्ये आपण ए, ई, आय हे एलिमेंट्स घेतले. आता ए, ई, आय हे एलिमेंट्स घेतले तर याला आपल्याला लिहिता येईल देअरफॉर नंबर ऑफ बी इज इक्वल टू नंबर ऑफ बी, बी या सेट्स मधील एलिमेंट्स 1, 2, 3. बी या सेट मध्ये 3 एलिमेंट्स आहेत म्हणून नंबर ऑफ बी इज इक्वल टू 3. यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे आपला नंबर ऑफ एलिमेंट इन युनियन अँड इंटरसेक्शन ऑफ सेट्स. दिलेल्या युनियन आणि इंटरसेक्शन ऑफ सेट्स मधील नंबरही आपल्याला फाइंड करता येतात. आपल्याला फॉर्म्युला आहे नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. दिलेल्या याच्यामध्ये आपण कोणताही नंबर्स फाइंड करू शकतो. नंबर ऑफ ए फाइंड करता येतो, आपल्याला नंबर ऑफ बी फाइंड करता येतो. दिलेल्या फॉर्म्युल्यानुसार आपण युनियन अँड इंटरसेक्शन ऑफ सेट्स फाइंड करू शकतो. पहा नंबर ऑफ एलिमेंट्स इन युनियन अँड इंटरसेक्शन सेट्स ही कन्सेप्ट आपण एका एक्झाम्पलच्या सहाय्याने समजून घेऊ. एक्झाम्पल इफ नंबर ऑफ ए इज इक्वल टू 20, नंबर ऑफ बी इज इक्वल टू 28, number of A union B is equal to 36, then find the number of A intersection B. आता आपल्याला दिलेल्या एक्झाम्पल मध्ये नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी फाइंड करायचे. आपल्याकडे फॉर्म्युला आहे नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. आता आपल्याला फाइंड काय करायचंय तर नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी फाइंड करायचंय. आता नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी फाइंड करताना दिलेल्या एक्झाम्पल्स मध्ये पहा गिवन आपल्याला काय काय दिलेले तर नंबर ऑफ ए आहे आपल्याकडे नंबर ऑफ ए इज इक्वल टू 20, नंबर ऑफ बी इज इक्वल टू 28, नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू 36 आणि आता आपल्याला फाइंड करायचे नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू.
आता सगळ्यात सुरुवातीला आपण दिलेल्या फॉर्म्युल्याला रिप्लेस करून घेऊ. आता फॉर्म्युला रिप्लेस करताना पहा, दिलेला आपल्याला नंबर ऑफ ए युनियन बी हा इकडे प्लस आहे, बरोबर चिन्हाच्या इकडे घेतल्याच्या नंतर हा होईल आपला प्लस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू, हा आहे तसा नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी, दिलेला नंबर ऑफ ए युनियन बी प्लस आहे इक्वल टू च्या पुढे गेल्याच्या नंतर मायनस नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए इज इक्वल टू 20 प्लस नंबर ऑफ बी इज इक्वल टू 28 मायनस नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू 36 इज इक्वल टू दिलेल्या दोन्ही यांची आपण अगोदर ऍडिशन करून घेऊ. 20 प्लस 28 ही येईल आपली 48 मायनस 36 इज इक्वल टू, म्हणजेच आपल्याला मिळणार आहे नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 48 मायनस 36. 48 मधून आपण 36 मायनस केले तर शिल्लक राहतील आपले 12, म्हणजेच आपल्याला मिळेल नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 12. आता नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 12 मिळाला तर पहा नंबर ऑफ एलिमेंट इन युनियन अँड इंटरसेक्शन आपण या टाइप्स मध्ये फाइंड करू शकतो.